मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या समवेत अनेक मराठा आंदोलनकर्ते जे आहेत ते मुंबईमध्ये दाखल झालेले होते आणि जवळपास 5 दिवस आझाद मैदान असेल किंवा छत्रपती शिवाजी टर्मिनसचा जो परिसर आहे या परिसरामध्ये हे सर्व जे आहे ते ठाण मांडून बसलेले होते। आपण बघू शकतो की हाच तो परिसर आहे की गेली 5 दिवस या परिसरामध्ये मराठा आंदोलनकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केलेली होती। अक्षरशः सर्व वाहतूक बंदच होती, मात्र नागरिकांना सुद्धा जाण्यासाठी या ठिकाणी जागा नव्हती। सर्वत्र मराठा आंदोलनकर्ते जे आहेत या सर्व सभोवतालच्या परिसरामध्ये ठाण मांडून बसले होते। हा तोच परिसर आहे छत्रपती शिवाजी टर्मिनसचा समोरचा जो चौक आहे या चौकामध्ये याच ठिकाणी मराठा आंदोलनकर्त्यांची भोजन व्यवस्था म्हणजे याच ठिकाणी जे आहे ते पंक्ती अक्षरशः या ठिकाणी बसलेले आपल्याला पाहायला मिळाले होतं। मोठ्या प्रमाणात जे आहे त्या ठिकाणी आंदोलनकर्ते जमलेले होते। जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही या भूमिकेवरती ठाम होते। याच ठिकाणून एक मराठा लाख मराठाच्या ज्या घोषणा आहेत त्या या ठिकाणी गुंजत होत्या आणि हा सर्वत्र परिसर अक्षरशः मराठा आंदोलनकर्त्यांनी अगदी हाऊसफुल झालेला होता। आझाद मैदानच्या परिसराचा सभोवतालचा जो परिसर असेल किंवा छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या मध्ये असेल किंवा समोरताली हा सर्व परिसर होता। मात्र काल सरकारने ज्यावेळेस GR काढला त्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला एक शब्द दिला की रात्री 9 पर्यंत आम्ही सर्व मराठा आंदोलनकर्ते आहे ते मुंबई सोडू आणि त्याचबरोबर ते या सर्व आंदोलनकर्ते जे आहे ते परत आपल्या गावी परतले। आता सध्या सकाळचं आपण हे चित्र बघू शकतोय की सर्व जे आहे ते मुंबईकराचं किंवा इथल्या परिसराचं सर्व जे वातावरण आहे ते पूर्वपदावरती आलेलं आहे। वाहतूक आहे ते सुरळीत सुरू आहे। आपण बघू शकतो की हाच तो परिसर आहे की याच परिसरामध्ये मराठा आंदोलनकर्त्याची भोजन व्यवस्था जी आहे ती याच ठिकाणी होती की गावाकडून आलेल्या ज्या शुदरे आहेत त्या याच ठिकाणी ठेचा असेल, भाकरी असेल, लोणचं असेल किंवा या परिसरामध्ये अक्षरशः भूतोन भविष्यते असं चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळालं होतं, अनुभवायला मिळालं होतं मुंबईकरांना। मात्र आज सकाळपासूनच जे आहे ते वातावरण अगदी सुरळीत सुरू आहे, वाहतूक सुरू आहे किंवा छत्रपती शिवाजी टर्मिनसमधले जे नागरिक आहेत त्यांची ये-जा सुद्धा व्यवस्थित पद्धतीने सध्या या ठिकाणी सुरू आहे। मात्र 5 दिवस अक्षरशः सर्वत्र भगवं वादळ जे आहे ते मुंबईकरांना अनुभवायला मिळालं होतं। जिकडं तिकडं बघावं तिकडं सर्व हे मराठा आंदोलनकर्ते दाखल झालेले होते आणि आपण बघू शकतो की या समोरचे जे काही सिग्नल आहेत किंवा जे पोल आहेत या सुद्धावरती जो भगवा झेंडा सध्या फडकला आहे या भगव्या ध्वज जो आहे हे सुद्धा आंदोलनकर्त्यांनी वरती चढून जो आहे तो लावलेला होता। म्हणजे जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत जी भूमिका होती ती ठाम या ठिकाणी घेतलेली आपल्याला पाहायला मिळाली होती। मात्र ज्यावेळेस सरकारने GR काढला तेव्हा शब्दाचं पालन करत जे सर्व मराठे ज्यांचा जो आरक्षणाचा संघर्ष होता हा संघर्ष या ठिकाणी थांबला आणि परत आपल्या परतीच्या वाटेवरती हे सर्व आंदोलनकर्ते परती गेले आणि आता आपण बघू शकतो की मुंबईकरांचं हे जे पूर्वपदावरती जे आलेलं सध्या चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। वाहतूक जी आहे ती सध्या या ठिकाणची सुरळीत झालेली सध्या आपल्याला बघायला मिळते आणि हा सर्व परिसर आहे तो सर्व महानगरपालिकेकडून सुद्धा स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आणि हा सर्व परिसर सुद्धा स्वच्छ करताना आपल्याला या ठिकाणी सध्या पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन राकेश सोबत हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।